श्रोतेहो, आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात जागतिक बँकेच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुलभता निर्देशांकाबाबत. जागतिक बँक समूहानं विविध देशांमधल्या व्यवसायानुकूल परिस्थिती दर्शवणारा दरवर्षी प्रसिद्ध केला जाणारा ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुलभता निर्देशांक अहवाल यापुढं प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीन आणि इतर काही देशांचे 2017 सालातलं मानांकन वाढवण्यासाठी जागतिक बँकेच्या उच्च अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्याचं निदर्शनाला आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. व्यवसायानुकूलता अहवालावरील आजपर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचे पुनरावलोकन केल्यानंतर मागील अवलोकनांचे निष्कर्ष, परीक्षण आणि कार्यकारी संचालक मंडळाच्या वतीनं अनियमितता घडल्याचं नमूद करणाऱ्या अहवालाची दखल घेत जागतिक बँक समूहानं डुईंग बिझनेस अहवालाचं प्रकाशन स्थगित करीत असल्याचं मागच्या गुरुवारी निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. जागतिक बँक ही जागतिक अर्थव्यवस्थेतली एक महत्त्वाची संस्था आहे. राष्ट्रीय पातळीवर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अगदी जिल्हा पातळीवर सुद्धा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून अनेक विकास कार्यक्रम राबवले जातात. स्वच्छ भारत अभियानाकरता सुद्धा भारत सरकारला जागतिक बँकेनं वित्तपुरवठा केला आहे. विशेषतः जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांचे जागतिक अर्थव्यवस्थेमधलं महत्त्व वाढलं. केवळ अर्थसहाय्य नव्हे तर त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून प्रकाशात येणारी माहिती आणि विश्लेषणाचा सुद्धा देश-विदेशांमधील अर्थनीती ठरवताना विचार केला जातो. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्था आपली धोरणं ठरवताना या अहवालांचा विचार गांभीर्यानं करत असतात. एकूणच जागतिक बँक आणि तिचं कार्य यांचा आढावा घेताना अर्थशास्त्राचे अभ्यासक शशांक लखोटे म्हणाले, जागतिक बँकेची स्थापना जुलै 1944 मध्ये ब्रिटन वूड परिषदेत झाली. त्याचे मूळ नाव IBRD अर्थात इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असे आहे. याच्या नावातच जागतिक बँकेचे उद्दिष्ट आपल्याला दिसून येते, ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामुळे ज्या अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात डबघाईला आलेल्या होत्या, पायाभूत सुविधांची प्रचंड प्रमाणात हानी झालेली होती, त्याचबरोबर भारतासारखे काही देश जे नव्याने स्वतंत्र होत होते, अशा देशांना आर्थिक सहाय्य देण्याकरता आणि तांत्रिक सहाय्य देण्याकरता जागतिक बँकेची स्थापना आपल्याला झालेली दिसते. IBRD बरोबरच IDA किंवा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, IFC इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन, MIGA मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, त्यानंतर ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स या 5 संस्था मिळून जागतिक बँक समूह अस्तित्वात येतो. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे आणि सध्या 189 देश जागतिक बँकेचे सदस्य आहेत. 2019 पासून डेव्हिड मालपास हे जागतिक बँकेचे अध्यक्ष असून भारताच्या अंशुला कांत या व्यवस्थापकीय संचालिका आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर किंवा मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेला जागतिक बँकेमध्ये सर्वाधिक मताधिकार आहेत. त्यानंतर जपान व त्यानंतर चीन या देशांचा क्रमांक लागतो. भारताचा क्रमांक मताधिकाराच्या बाबतीत 7वा लागतो. भारत हा जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य राहिलेला असून स्वातंत्र्यापासूनच भारताच्या विविध योजना राबवण्याकरता, भारतातील विविध प्रकल्प उभारणीकरता जागतिक बँकेने मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य आपल्याला केलेले दिसते. न केवळ केंद्र सरकार पण विविध राज्य सरकारांना देखील जागतिक बँकेमार्फत योजना राबवण्याकरता, प्रकल्प उभारणीकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला तांत्रिक सहाय्य त्याचबरोबर आर्थिक सहाय्य जागतिक बँकेकडनं झालेले दिसते. 31 मार्च 2021 पर्यंत साधारण $22 बिलियन इतकं कर्ज भारताने IDA कडनं घेतलेलं आहे. भारत ICSID या जागतिक बँक समूहातील संस्थेचा सदस्य नाही. जागतिक बँक दरवर्षी विविध प्रकाशने किंवा विविध अहवाल प्रकाशित करत असते. त्यातील काही महत्त्वाचे म्हणजे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट, त्यानंतर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट, त्यानंतर इंडिया डेव्हलपमेंट अपडेट, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज इंडेक्स, ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स आणि सध्या चर्चेत असलेला ईज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स.
व्यवसाय सुलभता निर्देशांक किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस याची सुरुवात 2003 पासून झाली. हा निर्देशांक जागतिक बँक 10 परिमाणांवरती किंवा सब इंडायसेसवरती काढते. ती परिमाणं म्हणजे स्टार्टिंग बिझनेस, व्यवसायाची सुरुवात, डीलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट्स, बांधकाम परवाने मिळवणे, गेटिंग इलेक्ट्रिसिटी, वीज जोडणी, रजिस्टरिंग प्रॉपर्टी, मालमत्तेचे रजिस्ट्रेशन, गेटिंग क्रेडिट, कर्ज सुलभता, प्रोटेक्टिंग इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदारांना संरक्षण, पेईंग टॅक्सेस, कर भरणी किंवा कर आकार, त्यानंतर ट्रेडिंग अक्रॉस बॉर्डर्स, आयात निर्यात सुलभता, एन्फोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्स, करार सुलभता, त्यानंतर रिझॉल्व्हिंग इन्सॉल्व्हन्सी, या 10 पॅरामीटरवरती जागतिक बँक ईज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याला कॅल्क्युलेट करताना दिसते. क्रमवारीचा विचार केल्यास 2016 पासून 2020 पर्यंत न्यूझीलंड हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला देश आहे. 2020 मध्ये सिंगापूर हा दुसऱ्या क्रमांकावर होता, तर हाँगकाँग हा तिसऱ्या क्रमांकावर होता. भारताने देखील या क्रमवारीमध्ये 2016 पासून खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आपल्याला दिसते. 2016 मध्ये भारत 130व्या क्रमांकावर होता. 2017 मध्ये देखील 130व्या क्रमांकावर होता. 2018 मध्ये भारत 100व्या क्रमांकावर आला. त्याच्यानंतर 2019 मध्ये 77व्या आणि 2020 मध्ये 63व्या क्रमांकावरती भारताने झेप घेतलेली दिसते. भारताने स्टार्टिंग बिझनेस, डीलिंग विथ कन्स्ट्रक्शन परमिट्स, ट्रेडिंग अक्रॉस बॉर्डर्स आणि रिझॉल्व्हिंग इन्सॉल्व्हन्सी या 4 पॅरामीटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आपल्याला दिसते. आणि सध्या जो वादग्रस्त मुद्दा आहे तो म्हणजे चीन आणि जागतिक बँकेचा हा अहवाल. तर चीनचा क्रमांक 2016 मध्ये 84 होता, त्यानंतर 2017 मध्ये 78वा होता, 2018 मध्ये देखील तो 78वा होता आणि 2019 मध्ये 46वा आणि 2020 मध्ये चीन 31व्या क्रमांकावरती आपल्याला दिसतो. श्रोतेहो, आपल्या स्थापनेपासून जागतिक बँक आपल्या सदस्य देशांच्या आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकत आहे. स्वाभाविकच चीन आणि इतर देशांची आकडेवारीमध्ये अनियमितता दिसून आली तर ती गुंतवणुकीला वेगळी दिशा देऊ शकते. त्यामुळेच अशा प्रकारची अनियमितता दिसून आल्यावर लगेचच जागतिक बँकेनं हा अहवाल प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. केवळ जागतिक बँकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, मूडीज सारखी पतदर्जा ठरवणारी कंपनी यांचा आणि अशा इतरही अनेक संस्थांच्या अहवालांचा देशांमध्ये होणाऱ्या खाजगी विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होताना दिसतो. आजवर भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित राहिला आहे आणि भारत सरकारनं वेळोवेळी या आंतरराष्ट्रीय संस्थांना अधिक पारदर्शी राहण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. यावर चर्चा करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या देशाचा जो मानांक असतो, एकतर ईज ऑफ डुईंग म्हणजे व्यावसायिक सुलभतेचा, आणि त्याचप्रमाणे ज्या रेटिंग एजन्सी असतात ज्या आपल्या देशाची पत ठरवतात, तर त्याचा जो नामांकन असतं, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये व्यवसाय सुलभतेच्या निर्देशांकामध्ये भारताने मोठ्या प्रमाणात घोडदौड केली आहे आणि जागतिक बँकेच्या निकषाप्रमाणे मुंबई आणि दिल्ली या 2 ठिकाणी मूल्यमापन झालं आणि आता भारत चक्क 63व्या स्थानावर आहे आणि लवकरच भारताला यातून पहिल्या 50त झेप घ्यायची अशी पण सरकारची इच्छा आहे. त्याच दृष्टीने अजून एक आपण जर विचार केला तर ज्या पतसंस्था आहेत ज्या कुठल्याही देशाचं नामांकन करतात आणि त्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, जेव्हा आपण कर्ज घेतो तर कर्जाची परतफेड बरोबर होईल की नाही या दृष्टीने त्या रेटिंग करतात आणि त्या रेटिंगचे बरेच वेगवेगळे मानक आहेत, ज्याला AAA म्हणजे AAA म्हणतात, की त्यात सर्वात कमी जोखीम असते आणि खूप उच्च गुणवत्तेचं मानलं जातं आणि नंतर A1, A2 असे बरेच रेटिंगचे प्रकार आहेत. दुर्दैवाने आपण असं बघितलं तर आपल्याकडे जर गेला कोविडचा काळ वगळला तर त्याच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय तुटीवरती शिस्त आणली होती आणि वित्तीय तुटीवर शिस्त हे एक सगळ्यात मोठं मानक असतं या रेटिंग एजन्सीचं. पण आपले आपल्या जे सुब्रमण्यम आहेत, प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर, यांनी पण या बाबतीत नाराजी व्यक्त केली होती की भारताने सगळ्या बाबतीत काटेकोरपणे पालन करून सुद्धा त्या बाबतीत रेटिंगमध्ये आपल्याला अजूनही ह्या संस्था चांगलं मूल्यांकन देत नाहीत आणि चांगलं मूल्यांकन दिलं तर आपल्याला कमी कर्ज हे कमी दरात मिळू शकतं आणि बहुधा पाश्चात्य देशांची आपण एक शब्द वापरला तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा दादागिरी चालते असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आपण अजूनही त्या बाबतीत जरी आपली देशाची व्यवस्था वेगाने वाढत असली तरी आपल्याला अजूनही ज्या बाबतीत आपण म्हणतो क्लाउट आहे तो अजून क्लाउट मिळाला नाही आहे आणि त्यामुळे अशी निराशा होते. पण वर्षानुवर्ष जर
आपण चांगलं काम करत राहिलो तर ह्या रेटिंग एजन्सीजसुद्धा आपल्याला चांगलं रेटिंग देतील आणि ज्यायोगे कमी दराच्या कर्जामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कर्ज काढता येईल आणि त्याचा फायदा अर्थातच देशाला होईल. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यावसायिक सुलभतेचं म्हटलं तर आपण जे काही प्रयत्न मोठ्या प्रमाणात केले आपल्याकडे त्या खात्याने इतक्या मोठ्या प्रमाणात केले की त्याची दखलच घ्यायला लागली जागतिक बँकेला आणि आपण चक्क 100च्या आत आलो. आणि त्याच दृष्टीने आता आपला विचार चालू आहे की आपण 50च्या आत कसे येऊ. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं एकच आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्याला जे आपल्या हातासमोर जे प्रूफ दिसतंय आता तेच आपण जर बघितलं तर बाकीच्या कशाची काही जरूर नाही आहे. आपल्याकडे येणारा परदेशी संस्थाचा जो ओघ आहे हा प्रचंड आहे आणि तो ओघ बघितला तर हातच्या काकणाला आरसा कशाला आपण जी म्हण आहे तर त्याच्यावरून आपल्याला समजेल की गेल्या कित्येक वर्षांमध्ये आपल्याकडे जी एकंदरच गुंतवणूक झाली म्हणजे सरासरी 7 ते 8 समजा आपण वर्ष घेतली आणि आत्ताच्या ह्या घडीला जी आपल्याकडे गुंतवणूक येते याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 60 ते 70% गुंतवणूक ही आपल्या विद्यमान वर्षात आलेली आहे. आणि ह्याचाच अर्थ की भारत एक फेवर्ड डेस्टिनेशन होतंय आणि अशीच घोडदौड चालवलेली आहेत काहीच शंका नाही. जागतिक बँक ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एक महत्त्वाची संस्था आहे. आपल्या अहवालांमधून जागतिक भांडवली गुंतवणुकीला योग्य दिशा देण्यासाठी निष्पक्ष अहवाल जाहीर करत आपली विश्वासार्हता टिकवणं जागतिक बँकेला क्रमप्राप्त आहे. आजवर भारतासंबंधीच्या माहितीत कोणतीही अनियमितता आढळलेली नाही आणि जगासाठी सर्वात पसंतीचे गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून सर्वात विश्वासार्ह ठिकाण म्हणून भारताचं स्थान कायम राहिलं आहे. भांडवली गुंतवणुकीकरता जगासाठी भारत हा जसा महत्त्वाचा देश आहे तसंच भारताच्या विकासासाठी सुद्धा विदेशी भांडवल आवश्यक आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक परकीय व्यापारी कर्ज अशा अनेक माध्यमातून येणारे भांडवल भारतीय कंपन्यांना वित्तपुरवठा करतं. भांडवलाबरोबरच भारताच्या तंत्रज्ञानातल्या प्रगतीला चालना मिळते आणि रोजगार निर्मितीला सुद्धा चालना मिळते. भांडवल, तंत्रज्ञान, मानवी भांडवल आणि कल्पना यांच्या प्रत्यक्ष आदानप्रदानातूनच एकूणच मानवी प्रगतीला चालना मिळते. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास व्हायचा असेल तर आंतरराष्ट्रीय संस्थांचं आपलं योगदान जबाबदारीनंच द्यावं लागेल. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच या आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.